आत्ता जी मुलं 25-26 वर्षाची आहेत, 22-24 वर्षाची आहेत, त्यांना लग्नच नको असं दिसतं मला. मी म्हणते तुम्ही मुलींना म्हणते तुम्ही इक्वॅलिटीसाठी भांडू नका, इक्वल अपॉर्च्युनिटीसाठी भांडा. प्री मॅरिटल काउन्सिलिंग आहे ना, हे खरं तर प्रत्येक घरात व्हावं असं वाटत नाही तुम्हाला? पुरुष उंच असतात तर बायका सांगायच्या हो जरा डबावर काढून द्याल आणि दॅट वाज व्हेरी रोमॅन्टिक. एक सांगू का, ऋग्वेदामध्ये असं एक स्टेटमेंट आहे की बायकांना 100% पुरुषा इतकाच मान पाहिजे. अलीकडच्या काळामध्ये स्त्रियांना जो त्यांचा निसर्गाने दिलेला माया ममता एक्स्ट्रा फॅक्टर जो आहे ना, तो नको आहे का? की हा मुलगा विचित्र, म्हणजे जरा काहीतरी असा वागतो, लग्न करून द्या म्हणजे सगळं ठीक होईल. मिड लाईफ क्रायसिस जे असतात नवरा बायकोचे, हा काय प्रकार असतो? 12 वर्ष ती मुलगी म्हणाली की आमचे संबंध नव्हते नवरा बायकोंचे, बट वी वेर हॅपी. आमच्या प्रेक्षकांना सांगा ना की सुखी संसाराचे काही युक्त्या असतात का? नमस्कार, मी सौमित्र बोटे. मित्रमणेमध्ये मी तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो. आज आपला फार महत्त्वाचा विषय आहे, घराघरातला विषय आहे, आणि जो अनेक महिने माझ्या डोक्यात होता की आपण तो करायला हवा, त्या संबंधी गेस्टना आपण बोलवायला हवं, आणि अखेर त्या गेस्ट आपल्याकडे आलेले आहेत. मी स्वागत करतो डॉक्टर प्रतिभा देशपांडे यांचं. नमस्कार. प्रतिभाताई या जवळपास 15-16 वर्षापासून काउन्सिलर म्हणून काम करतात, आणि एकूणच लग्नसंस्था, नवरा बायको संबंध, त्यांच्यामध्ये होणारे प्रॉब्लेम्स याच्यावर विशेषतः त्यांचं जास्त काम आहे. तर एकूण लग्नसंस्था, लग्नानंतरचे प्रॉब्लेम, मिड लाईफ क्रायसिस, असे जे फार आत्ता घराघरातले विषय आहेत, तो विषय आता आपण घेतोय. ते सगळे जे पॉईंट्स असतात ते मी आज त्यांच्यासमोर मांडणार आहे. मी नेहमी विसरतो, पण हे चॅनल सबस्क्राईब करा. तुम्ही खूप चॅनल पाहता, मला याचा विशेष आनंद वाटतो, पण सबस्क्राईब करायचं राहतंय तर चॅनल सबस्क्राईब करा, कारण आपण चांगली माणसं जोडली जाणं फार महत्त्वाचं आहे. तर सुरू करूया. मी तुमचं स्वागत करतो, आणि आलेल्या पाहुण्यांचं आम्ही एक छोटीशी भेट वस्तू देऊन स्वागत करतो. त्याप्रमाणे छोटीशी भेट आहे पुणे कॉटन कंपनीतर्फे. थँक्यू सो मच. भेट आहे, तुम्हाला ती आवडेल अशी खात्री वाटते. तुम्ही ठेवू का ती? ते आम्ही साईडला ठेवतो. आणि सौमित्र, मला एक सांगायचं आहे की मला या चॅनलचं तुमच्या मी खूप एपिसोड्स बघितलेत. 1 वर्षापासून बघतीये, आणि मी नेहमी इमॅजिन करत होते की या दुसऱ्या तुझ्या नेक्स्ट खुर्चीमध्ये मला कधी बसायला मिळेल. वा. आणि मला हे पण आता आपले ठरल्यानंतर हे पण मला वाटतं की ॲज अ परफॉर्मर मी कशी परफॉर्म करेन. उत्तम, कारण मी उत्तम करायला लावतो, त्यामुळे चांगलं होईल. तर तुमचं स्वागत. येस, थँक्यू सो मच. आणि महत्त्वाचा विषय आहे, घराघरातला विषय आहे, लग्नसंस्था. पण मी जेव्हा आत्ता आजूबाजूला पाहतो तेव्हा जी माझ्या नंतरची पिढी आहे किंवा त्याही नंतरची पिढी आहे, तर लग्न ही कन्सेप्ट हळूहळू फेड आउट होत जाते की काय असं मला दिसतं. आत्ता जी मुलं 25-26 वर्षाची आहेत, 22-24 वर्षाची आहेत, त्यांना लग्नच नको असं दिसतं मला. अनेक प्रश्नचिन्ह त्यांच्या मनात आहेत की लग्न का करायचे, गरज आहे का मुळात? तुम्ही 15-16 वर्ष काउन्सिलिंग करताय, वेगवेगळ्या वयोगटातली माणसं तुमच्यासमोर आलेली असतील, तर हे प्रश्न जे मला पडले, लग्नसंस्था अस्तित्वात राहील का, आणि आता जे लोकांच्या मनात लग्नाबद्दल आहे की कशाला करायचं लग्न, याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? मी आता ही अशी सुरुवात करते की आपण लग्नापासनं ॲक्च्युली आपण कोहॅबिटेशन म्हणजे लिव्हिंग रिलेशनशिपमधनं लग्नापर्यंत आलो. म्हणजे इतिहास कसा आहे की 1 to many, मग 1 to 1, मग त्यांचं लिव्हिंग रिलेशनशिप, आणि मग लिव्हिंग रिलेशनशिपमधले पण त्यांना तोटे काही जाणवायला लागले, म्हणून लग्नसंस्था निर्माण झाली. ओके. मग काही प्रवास झाला, बरेच काळ लग्न संस्थेचा प्रवास टिकला. आणि तो टिकला का, कारण त्यावेळेला कुठली संस्था असेल ना तर तिथे 2 लोक टॉपला नाही राहू शकत, म्हणजे त्यांच्यात संघर्ष होऊ शकतात. तर ही लग्नसंस्था टिकलीपेक्षा आपण टिकवली असं म्हणूया, आणि त्याच्यात बायकांचे, फ्रँकली स्पीकिंग, बायकांचा हात जास्त होता ते टिकवण्यामध्ये. कारण बायकांना तेवढी लिबर्टी नव्हती, म्हणजे अन्न वस्त्र साठी त्याला पुरुषावर अवलंबून, नवऱ्यावर अवलंबून राहायला लागत होतं. त्यांचं कंडिशनिंग हे असं होतं की तुला आता हे घर माहेर आहे, तुला तुझ्या नवऱ्याच्या घरी जायचं आणि ते तुझं घर असणार, आणि हे कंडिशनिंग होतं. म्हणजे काही काळ असा पण होता की तेव्हा तिला सांगितलं जायचं की हे लग्न झालंय, आता तुझ्या अर्थी बाहेर पडते. सो हा काळ बराच मोठा झाला, आणि
आता आपण एवढ्या काळाचं नको आता बोलूया, आपण असं बोलूया की 15-16 वर्षात काय झालं. करेक्ट. ज्या बायकांनी म्हणजे मी माझं एक फास्ट उदाहरण देते की मी असं माझ्या आईवडिलांचं नातं बघितलं की जे सुंदर होतं. माझी आई शिकलेली होती तरीसुद्धा तिने घर सांभाळलं. आणि हे डिव्हिजन ऑफ लेबर जे आहे, म्हणजे की स्त्रीनी घर सांभाळायचं आणि पुरुषांनी बाहेरनं पैसे कमवून आणायचे, हे प्युअरली नॅचरल टेंडन्सीवर होतं की बाई जन्म देते, मग तिला माया ममता जास्त असतात, तिच्याकडे ऑक्सिटोसिन, तिच्याकडे केमिकल्स त्याचे जास्त असतात. सो इट वॉज जस्ट बेस्ड ऑन द डिव्हिजन ऑफ लेबर. पण मध्ये बरंच काय काय झालं आणि मग एक काळ असा आला की लक्षात यायला लागलं की बायकांवर स्त्रीवर फार अन्याय होतो ह्याच्यामध्ये. तिच्या कलागुणांना वाव दिला जात नाही आहे, तिला शिकवलं जात नाही आहे, तिच्यातले टॅलेंट्स वाया जात आहेत. आणखीन मग जेव्हा काही तिच्यावर संकट येईल की एखादा नवरा जाईल म्हणा किंवा काही होईल, तेव्हा मग स्त्रीला अर्थार्जनासाठी बाहेर पडायला लागलं. आणि मग हळूहळू समाज बदलत गेला आणि आता अशी परिस्थिती आहे की मुली चांगल्या शिकतात. बरोबर. चांगल्यापेक्षा मुलांना एवढ्या शिकतात. पण आपण नियम मात्र लग्नाचे जुनेच लावतोय अजून. म्हणजे कसं की पुरुषांच्या अपेक्षा बघितल्या, लग्न करताना मुलाच्या अपेक्षा काय असतात, अगदी 5 टिपिकल असतात. ओके, सॉरी टू से. ठीक आहे. आणि ते वर्षानुवर्ष चालत आलंय की सुंदर पाहिजे. कारण का की ते पुढे सुंदर ही कल्पना फार पूर्वीपासूनची आहे. कारण की आपली मुलं वगैरे तशी चांगली होतील. ती बुद्धिमान पाहिजे, हुशार पाहिजे, शिकलेली पाहिजे, ती आता तर नोकरी करणारी पण पाहिजे, कारण एकाच्या पगारात काय होत नाही. मग गृहकृत्य दक्ष पण पाहिजे, घरातलं पण पाहिजे, कारण माझी आई करते सगळं, तिने पण करायला पाहिजे. आणि ती जर मुलाच्याकडे राहायला येणार असेल तर माझ्या आईवडिलांचं पण तिने केलं पाहिजे. सो या 5 अपेक्षांच्या पलीकडे काहीतरी असतं. 2 माणसं एकत्र येऊन राहणार आहेत एकत्र, त्याच्यासाठी अजून काहीतरी हवं असतं. ह्याचा कधी विचार केला गेला नाही. पण मुली मात्र ऑलरेडी मूव्ह ऑन झाल्या की मुलींना विचारलं की आता तुम्हाला कसा मुलगा पाहिजे, तुमच्या अपेक्षा काय, तुमच्या अपेक्षा काय. म्हणजे मी तुला ना एक गंमत सांगते, इथे मला एक केस आठवते. तर मी त्या मुलाला विचारलं की तुझी काय अपेक्षा होती, सुंदर आहे बायको तुझी, सुंदर आहे, अट पूर्ण झाली तुझी, ओके. दुसरी शिकलेली आहे, कारण इंजिनियर तुझ्याच याची आहे, नोकरी हो तुझ्याच एवढा पगार आहे तिला, सो ते पण झालं. गृहकृत्यदक्ष नाही आहे, कारण ती दमून येते तर तिला काय करायचं नसतं, मग माझ्याच आईला सगळं करायला लागतं, म्हणजे ती अट माझी मान्य नाही झाली. ओके. आणि माझ्या आईवडिलांचं ती काहीच बघत नाही, कारण तिला वेळच नसतो. ओके. म्हणजे 3 तुझ्या अटी पूर्ण झाल्या. त्याच मुलीला मी विचारलं तुझं काय गं, ते म्हणे मला रुबाबदार वगैरे हवा होता, वेल सेटल मिळाला का, हो मिळाला. पुढची काय अट होती तुझी, की मी त्याच्या आईवडिलांना माझे आईवडील म्हणून मानेन, तर त्यांनी माझ्या आईवडिलांना त्याच्या आईवडील म्हणून मानायला पाहिजे ना. ती अट पूर्ण झाली का, नाही झाली. मी जसं घरात काम करते तसं त्यांनी घरात काम करायला पाहिजे ना इक्वली. मी जर बाहेर तेवढं करते तर ते करायला पाहिजे. ते जमलं का, नाही जमलं, ती नाही झाली, कारण माझ्याचकडनं अपेक्षा केल्या जात आहेत फक्त. म्हणजे तिच्या 4 अटी पूर्ण नव्हत्या झाल्या आणि एकच अट पूर्ण झाली होती. मग मी नवऱ्याला म्हटलं तर तुझं काय म्हणणं आहे ह्याच्यावर की तिच्या अटी नाही पूर्ण झाल्या, तुम्ही काय करताय. तो जॉईंट फॅमिलीत राहतोय. अच्छा. मग तुम्ही वेगळं का नाही राहत, कारण नोकर ठेवायचे तर माझ्या आई वडिलांना स्वयंपाक आवडत नाही तिच्या हातचा. सो हे सगळे प्रश्न आहेत ना रे, त्याच्या मागचं अजून काहीतरी खूप लागतं लग्नासाठी. ह्याचा कधी विचार केला गेला नाही आणि अजून पण लग्नाचे स्थळ बघताना ह्याचा विचार नाही केला जात. काय असतं असं मग. ओके. आता तूच मला सांग की 2 व्यक्ती एकत्र राहत आहेत आणि ही रिलेशनशिप कशी आहे बघ, ही जुळवून आणलेली आहे. म्हणजे पहिले तुमचे 20-25 वर्ष तुम्ही इंडिपेंडंट आहात, तुमचं खूप बॅगेज आहे तुमच्याबरोबर, काहीतरी तुमचे स्वभाव आहेत, कुणाचा रागीट असतो, कुणाचा काय, म्हणजे गुण अवगुण यानेच मिक्स झालाय ना माणूस. सो दोन्ही आहे. ओके. आता हे दोन्ही तुम्ही बॅगेज किती वर्ष कॅरी करताय, 30 वर्ष. बरोबर. जनरली आता वय 30 पकडूया आपण असं. म्हणजे तर हे तुमचे अवगुण आई वडिलांनी पोचले गेलेत तुमचे. त्याने रागीट आहे ना, मग नको बाबा त्याला फार राग येऊन द्यायला, हे सगळं पोचलं गेलं आहे. म्हणजे मी असं पण बघितलंय की मुलाला अगदी जेवण तो आल्यानंतर घरी आई वडील वाढणार, आई वाढणार, सगळे लाड झालेले आहेत त्याचे वगैरे असं.
तसंच मुलीचं पण बॅगेज आलंय ना, बरोबर. ती पण आता एकुलती एक असेल, 2 मुलांच्यातलीच असेल. तीही जेव्हा नोकरी होऊन येते तेव्हा तिची आई तिला जेवण वाढत असेल. बरोबर, 100% असणारच आहे, नाही का? इक्वल झालं ना ते दोघांचं. पण आता लग्न झाल्यानंतर ते बॅगेज जे आहे, जे दोघंही घेऊन आलोय आपण, घेऊन बॅगेज आलंय, त्या बॅगेज उतरवायचा आधीचा विचार केला गेला की बाबा माझ्यात हे दोष आहेत, किंवा मला राग येतो पटकन, तर त्याच्यावर जरा मी काम करायला पाहिजे. आणि इट इज नॉट फॉर द पार्टनर, इट इज फॉर युअर सेल्फ. पण हे नाही होत, ही ग्रोथ नाही केली जात, इथे विचार नाही केला जात. आणि मग लग्नानंतर एकत्र आल्यानंतर अपेक्षा दोघांच्याही भरपूर असतात एकमेकांकडनं. आणि हे नातं कसं आहे रे, की हे जुळवून आणल्यामुळे, हे ब्लड रिलेशन नाही आहे. बरं, हल्ली एक अजून आहे की येताना लग्नामध्ये असं मी ऐकलं आहे, किंवा असं मला लोक म्हणतात क्लायंट्समध्ये, की आम्ही ठरवलं की ठीक आहे बघू राहून, नाही झालं तर बघतो. मग हे कंडिशनिंग असेल ना, तर मग जुळवून घेण्याचे प्रयत्न खूप कमी होतात त्याच्यामध्ये. आणि आता आपण म्हटलं की काय काय लागतं, 2 लोकांना हॅपी एकत्र राहण्यासाठी खूप कॉम्प्रोमाइजेस लागतात. दुसरा माणूस जसा आहे तसा ॲक्सेप्ट केला तर ते खूप सोपं होऊन जातं. प्रत्येक माणसाचा पॅटर्न असतो वागायचा, तो पॅटर्न आपल्याला माहिती नसतो आपल्या पार्टनरचा काय आहे. तो सरप्राईज होऊ शकतो खूप वेळा, आणि मोस्टली सरप्राईजच असतो. म्हणजे मी फ्रँकली सांगते, मला माझ्या लग्नाला 50 वर्ष झाली आहेत, पण अजूनही आम्हाला दोघांना एकमेकांची बिहेवियर खूपदा सरप्राईज असते, अजूनही असते ते. आणि तो ॲक्सेप्टन्स, ओके, सो ॲडजस्टमेंट, ॲक्सेप्टन्स, आणि मग ते आत्मसात करणं, म्हणजे पार्टनरचा हा पार्टनर आहे हे मान्य करणं. पण काय माहिती आहे का, तुम्ही सगळं सांगता मला सगळं पुस्तकी वाटतंय. ओके, म्हणजे हे बरोबर आहे, पण असं होत नाही ना. नाही होत ना. मग त्याच्यामध्ये एक खूप सोपं तत्व असं आहे ना रे, की दुसरा माणूस जसा आहे तसाच आपण ॲक्सेप्ट करायला पाहिजे. एक कपल आलं माझ्याकडे, आणि ती बाई सारखी रिपीटेडली म्हणत होती की माझं सेल्फ एस्टीम इतकं लो होतं, इतकं लो होतं. एज काय होतं? 40, अराउंड 40 to 45 मध्ये, म्हणजे. आणि लग्नाला त्यांच्या एक 15 वर्ष झाली होती. ती म्हणली 15 वर्षामध्ये असं झालंय की प्रत्येक भांडणाच्या वेळेला, भांडण म्हणजे वादविवाद, आणि ते होतात, एव्हरीडे होतात. इथे एक जाता जाता सांगते की मला खूपदा विचारतात की मॅडम तुम्ही आता एवढं पुस्तकं लिहिता, काउन्सिलर आहेत, म्हणजे तुमचे काहीच भांडणं होत नाहीत का? तर मी सांगते भांडणं होतात, दररोज पण होऊ शकतात, फक्त ती कशी आणि कधी मिटवायची हे आम्हाला माहिती असतं, एवढंच असतं त्याच्यामध्ये. ओके, तर केस आली होती 40 वर्षाची. हां, 40 वर्षाची. आणि ती म्हणाली की माझं सेल्फ एस्टीम इतकं लो होतं आहे, माझा कॉन्फिडन्स गेला आहे, असं वाटतं की मी काहीच चांगली काम करत नाही आहे वगैरे. मग असं तिच्याशी बोलल्यानंतर जाणवलं की त्यांचं जेव्हा भांडणं होत होतं तेव्हा तो नवरा तिच्यावर सगळा ब्लेम देत होता. तुझ्यामुळे असं झालं, तुझ्यामुळे हे झालं, तुझ्यामुळे हे झालं, सगळं तूच. म्हणजे ह्याच्यामध्ये हे जे काय आहे ना, ब्लेम दुसऱ्याला देणं, ह्याला एक लोकस ऑफ कंट्रोल असं सायकोलॉजीमध्ये म्हणतात. की अपयशाला तुम्ही कुणाला जबाबदार धरताय, एक्सटर्नल आणि इंटरनल, की तुम्ही सगळे दोष दुसऱ्यावर घालताय का? आणि इट इज व्हेरी इझी की पार्टनरवर घालणं तो. आणि एक पार्टनर जसा एक्सटर्नल लोकस ऑफ कंट्रोलचा असेल, कंटिन्युअसली फॉल्ट फाइंडर म्हणतात त्याला, तर हा एक ब्रह्मराक्षस आहे आपल्या नात्यातला, की एकाच माणसाचे दोष काढले जातात. पहिल्यांदा मिटवण्यासाठी जो सबमिसिव्ह असतो, आता ह्याच्यात पण असं असतं की एक डॉमिनेटिंग असतो, एक सबमिसिव्ह असतो. दोघी डॉमिनेटिंग असेल तर ते खूपच कठीण जातं. पण त्याच्यात एक सबमिसिव्ह असला, आणि जनरली बायका जास्त असू शकतात अशामध्ये, पुरुष पण असतात, पुरुष पण, बट दॅट आय ॲग्री, टोटली आय ॲग्री. आणि इट डिपेंड्स ना की तिची मॉनिटरी कंडिशन कशी आहे ह्याच्यावर पण फार अवलंबून असतं की ती किती सबमिसिव्ह आहे आणि नाही आहे. तर जे पार्टनर, मग आता आपण असं नको धरूया की पुरुष, त्या केसमध्ये पुरुष होता, बायका पण असतात की भांडणामध्ये सारखे दुसऱ्या पार्टनरला दोष देतात, नवऱ्याला दोष देतात. ह्याला पर्याय म्हणजे त्याला स्वतःला काउन्सिलिंगची गरज आहे, आणि त्याला शिकवायला पाहिजे की जे तू करतोय, जी काही तू घेतोय त्याची रिस्पॉन्सिबिलिटी तुला घ्यायला पाहिजे. पण दुसऱ्याला नाही असू शकत. या सगळ्यामध्ये जेव्हा आपण
लग्न संस्थेवर विचार करतो, आता अगदी अलीकडच्या काळामध्ये जसं मी तुम्हाला म्हणालो की लग्न संस्था नको वाटते लोकांना, कारण एक तर घटस्फोटाचं प्रमाण खूप वाढलंय, नवरा बायकोमध्ये प्रचंड आत्मसन्मान क्रिएट झालेला असतो, इगो झालेला असतो, सुटतात, ठीक आहे. आणि आता एक्सपेक्टेशन जितक्या झालेल्या आहेत मुलींच्या मुलांकडनं आणि मुलांच्या मुलीकडनं, आता उलटं झालंय, कारण मुलींचं प्रमाण कमी आहे समाजातलं, त्यामुळे त्यांची मागणी वाढली आहे, त्यामुळे त्यांच्या अपेक्षा वाढलेल्या आहेत. मला अलीकडच्या काळामध्ये मी हा विषय घेण्यामागचं कारण असं होतं की 2-3 ठिकाणातून असं आलं की मुलांची लग्नच ठरत नाही, कारण मुलींच्या अपेक्षा इतक्या वाढल्यात की आपण दोघंच राहायला पाहिजे, आई वडील तुझ्या बरोबर नाही राहता कामा, मला फ्लॅटच पाहिजे. त्या त्यांच्या जागी बरोबरही असतील, मला त्यात पडायचं नाहीये, पण या अपेक्षांमुळं शक्यच होत नाही लग्न होणं, असं काहीतरी जांगडगुत्ता झालेलं दिसतो. तुम्हाला असं अनुभवलं येतं का, ह्याच्या अपेक्षा असतात एकमेकांवर टाकणं, किंवा लग्न आधीच्याच अपेक्षा असतात आणि मग त्यापेक्षा कशाला लग्न, असंच एक सुरू झालं? हो, झालेलं आहे हे सुरू. हे सगळं कशामुळे झालंय? हे कशामुळे, कारण बायका आता मिळवत्या झाल्या आहेत ना, त्याच्यामुळे त्यांना हे कुठलेही 2 नाती एकत्र का राहू शकतात की त्यांना काहीतरी त्याची गरज आहे. आता बायकांना अन्न वस्त्राची गरज नाही आहे पुरुषाकडनं किंवा त्या फॅमिलीकडनं. मग जे पुढचं आहे ना की आम्हाला आत्मसन्मान पाहिजे, आम्हाला इक्वॅलिटी पाहिजे, इक्वल अपॉर्च्युनिटी पाहिजे. इक्वल अपॉर्च्युनिटी इज व्हेरी इम्पॉर्टंट. बरं, ओके. अजूनही आपल्याकडे बाईचा डिसिजन पुरुष घेतो, तिने नोकरी करायची की नाही, तर तिला ती अपॉर्च्युनिटी तिला पाहिजे. की पुरुषाला जर इक्वल अपॉर्च्युनिटीचा तुला अर्थ कळला असेल की इक्वल अपॉर्च्युनिटीसाठी आता बायका भांडणार. बायकांची आता परिस्थिती वेगळी झाली आहे आणि त्यांना त्यांच्या आईवडिलांची किंवा मागच्या जनरेशनचा सपोर्ट जास्त असणार, कारण त्यांच्या आई आणि सासूनी सफर केलेलं आहे लग्नामध्ये. म्हणजे लग्न टिकवायचं म्हणून ते टिकलेलं आहे लग्न. आता एक केस अशी आहे की 65 वर्षाचा माणूस आहे आणि ती 55 वर्षाची आली आहे माझ्याकडे, आणि अडाणी आहे, म्हणजे अडाणी नाही आहे, 12वी शिकलेली आहे, म्हणजे तिने कधी पैसे मिळवले नाही, काही नाही. आणि तिला आता लक्षात आलं की 10 वर्ष त्या माणसाचं दुसऱ्या बाईबरोबर प्रेम आहे बाहेर, पण आज तिला घर सोडता येत नाही आहे तिला कुठे, कारण तिच्याकडे पैसा नाही आहे, तिच्या नावावर घर नाही आहे, तिच्या नावावर पैसा नाही आहे, ती मिळवत नाही आहे, ती कुठे जाणार आज घर सोडून. तर आता तिची मुलगी जी अमेरिकेत आहे ती कायम हेच लक्षात ठेवणार ना की काही झालं तरी मला माझं इंडिपेंडन्स पाहिजे, मला माझा पैसा मिळवायचाच आहे, कारण मी असं पुढे झालं. आणि आता मॅरिटल अफेअर, एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर्स खूप झाले आहेत, त्या केसेस खूप येत आहेत माझ्याकडे. कशामुळे झालं हे सगळं? कारण इमोशनल इंटेलिजन्स किंवा आपण जे म्हणतो की भावनिक बॅलन्स पाहिजे, भांडणं कशी सोडवायची नाहीत किंवा कशी करायची नाहीत, अपेक्षा वाढलेल्या आहेत. पुरुषांच्या पण अपेक्षा वाढल्या आहेत ना. IT मधले एवढे पैसे येतात ITच्या मुलांकडे, कुठे स्वतःवर कामं करतात ते नाही करत. कमिंग बॅक टू अ पॉइंट, मी का बोललो आहे की मग लग्न संस्था ही तुम्हाला बांधून ठेवते की नाही सगळ्या गोष्टीला, त्याच्यामध्ये काही नीती नियम आहेत जे तुम्हाला फॉलो करायला लागतात, आणि म्हणून मग ती कुटुंब संस्था तयार झाली, त्यातून मग समाज तयार झाला. हे सगळे वन थिंग लेट टू अनदर असंच आहे. राईट. मग त्यातल्या बेसिकलाच जर सुरुंग लागत असेल आणि त्यातल्या ज्या नीती नियम आहेत, संयम आहे, धीर, पेशन्स बी आहे, हे सगळं नसेलच आत्ता, तर मग खरंच लग्न संस्थेला अपडेट व्हायची गरज आहे का? अपडेटच व्हायला पाहिजे. कशा पद्धतीने व्हायला पाहिजे? आणि आता नियम बदलायला पाहिजे की आता जे पूर्वी होतं, आता फॉर एक्झाम्पल आता लग्नामध्ये जनरली, आता मगाशी पण तुझ्या बोलण्यात असं आलं की आता मुली पुरुषांच्या म्हणजे नवऱ्याच्या घरी येऊन एकत्र फॅमिलीत राहायला तयार होत नाहीत. ही आपल्याकडची संस्कृती आहे का? संस्कृती कोणी बनवली? आपण बनवली. बरोबर. त्याच्यामध्ये मग आता हे का बदलू शकत नाही? मुली आता नाही राहणार एकत्र. मुली असं नाही म्हणणार की मी तुझ्या घरी येते. आत्ता माझ्याकडे एक करंट केस आहे आणि आय एम व्हेरी सॅड टू से की ती डिवोर्सपर्यंत चालली आहे की मुलगा वेगळा राहायला तयार नाही आहे. त्या आई वडील आणि मुलीचं नाही पटत, ते खूप वेगळ्या संस्कारातनं वेगळ्या ह्याच्यातनं ते वर आलेत, अपेक्षा खूप आहेत त्याच्यामध्ये. आणि मी म्हटलं की तुम्ही वेगळं व्हायला तो तयार नाही, म्हणजे मी काय आईवडिलांना सोडून देऊ का, असं त्याचा जेव्हा प्रश्न येतो तेव्हा मी म्हणते ती पण एकटीच आहे, एकुलती एक, आणि ती नाही का आईवडिलांना सोडून आली. मग आता ॲक्च्युली लग्नाच्या आधी तुम्ही ठरवा की कुठे राहायचं आहे तुम्हाला. आणि मुलींना हे मला सांगायचं आहे की जर तुम्हाला एकत्र फॅमिलीत आधी मुलं सांगतात की आम्ही सांगितलेलं होतं हे ना की मला एकत्रच राहायचं आहे,
आणि मग जर तुला ती आहे तर तू जाऊन बघ त्या घरातलं वातावरण कसं आहे, तुला ते चालणार आहे का, तुला पटतंय का, तू ऍडजस्ट होणार आहेस का. कारण तू उठून तिकडे जाणार आहेस, ते सिस्टीम सगळ्या नाही बदलणार आहेत तुझ्यासाठी लगेच. कदाचित काही वर्षांनी बदलतील पण इमिजिएट नाही. आणि मुलींची अपेक्षा असते की इथे इमिजिएटली बदलायचं. मला हे नाही आवडत. तर असं होणार नाही. थोडे तरी मुलींची कर्तव्य तुला करायलाच पाहिजेत. की कंडिशनिंग आहे ते सासू सासऱ्यांचं पण, की मुलींनी काहीतरी आम्हाला करून द्यावं, मुलींनी थोडासा स्वयंपाक बघावा किंवा घरातलं काहीतरी बघावं, आमचं दुखलं खुपलं बघावं. मी म्हणते की तुम्ही उलट थोडं बघा की नवरा पण तुमच्या आईवडिलांचं बघायला लागेल. पण इथे मुली उभा दावा धरतात की नाही आम्हाला असं नाही आम्हाला राहता येणार, पाहिजे तर वेगळं व्हायचं, नाही तर आम्ही डिवोर्स घेतो. दिस इज व्हेरी रॉंग. की लग्नाच्या वेळेला ठरलेलं आहे ना तुमचं, की त्यांनी सांगितलं होतं तुला की एकत्र फॅमिलीत मला यायचंय, राहायला लागेल तुला, आणि तू जेव्हा राहायला येतेस आणि नंतर म्हणतेस की मला वातावरण नाही आवडलं, नाही तर मला नाही राहायचं एकत्र. मग हे वातावरण हा प्रॉब्लेम आहे. तुम्ही आधी बघा ना. हे बघ सौमित्र, लग्न ठरलं, एखादा पार्टनर सिलेक्ट केला आणि त्याच्यात आपलं एक अख्खं मोठं प्रकरण आहे त्याच्यावर, की पार्टनर निवडलेल्या पार्टनरचं तुम्ही थोडीशी परीक्षा बघा ना, की तुम्हाला जसा हवा आहे तसा तुम्ही अपरेंटली दिसला तुम्हाला की हा मला चांगला आहे, आवडला मला, जशी माझ्या अपेक्षा होत्या तशा. पण त्याचा स्वभाव तुम्हाला आवडणार आहे का, तुम्हाला त्याच्या अपेक्षा, त्याच्याबद्दल बोला की. प्रतिभा, तुम्ही ह्या सगळ्या लग्न संस्थांबद्दल बोलताय, त्यात लग्न संस्था अपडेटही व्हायला पाहिजे असंही वाटतं तुम्हाला. मला हळूच तुमच्या व्यक्तिगत आयुष्यात घुसावं असं वाटतं की तुम्ही एकदम काउन्सिलर कशा झाला आणि 15-16 वर्षापासून तुम्ही हे करताय, मग त्याच्या आधी काय करत होता आणि मग काउन्सिलर व्हावं असं तुम्हाला का वाटलं? अशी कुठली केस होती की तुम्हाला असं वाटलं ना आता आपण काउन्सिलिंग सुरू करूया आणि आपण करू शकतो? आता माझा पर्सनल असा अनुभव आहे, म्हणजे हे पण मी केसच्याच रूपाने तुला सांगते की एक जण आले, एक कपल आलं माझ्याकडे, म्हणले आम्ही खूप वेगळ्या वातावरणात आलो आहे, आमचं ग्रूमिंग आहे, पेरेंटिंग आहे, खूप वेगळं झालेलं आहे आणि म्हणून आमच्यात खूप प्रॉब्लेम्स येत आहेत. तेव्हा मला हसायला आलं की माझा नवरा आणि मी, दिलीप आणि मी इतके वेगळे होते एकमेकांपासनं. मी मुंबईची मेट्रो गर्ल आहे, मरीन लाईन्सची, आणि मी पुण्यात लग्न करून त्यावेळेला आले. मी रिच फॅमिली, चांगल्या सदन फॅमिली, विषय संपला, कळलं. आणि माझं ग्रूमिंग इतकं, आम्ही माझा भाऊ आणि मी, आम्ही दोघंच, म्हणजे मुलगी अशी एकटी, आणि माझा नवरा 9 भावंडातला आहे. म्हणजे माझे वडील खूप सधन होते, गाडी ड्रायव्हर असं, आणि हे स्कूल टीचरचा मुलगा, पण तो इंजिनियर, MBA केलेलं वगैरे. ह्याच्यावर आमचं लग्न झालं. थोडंसं आमचं सॉर्ट ऑफ लव्ह मॅरेज टाईप आहे. सो म्हणजे मला PhD ची स्कॉलरशिप मिळाली होती, ती सोडून मी पुण्याला आले, बेल्जियम गव्हर्नमेंटची, ती सोडून मी आले. तर मला नेहमी विचारतात लोक की म्हणजे माझ्या मुलांनीच मला विचारलं, तू एवढ्या कसं काय बाबांना ॲक्सेप्ट केलंस आणि नंतर मग तुला त्रास नाही का झाला? तर त्याचं मी एकच उत्तर देते की मी लग्न करताना माझ्या डोक्यात होतं की हे जे वैभव मी उपभोगलं होतं माझ्या माहेरी, ते माझ्या वडिलांनी आणि आईने क्रिएट केलं होतं, हे मी नव्हतं क्रिएट केलं, आणि आता मला माझ्या मुलांसाठी ते क्रिएट करायचं आहे. सो ह्या एका पॉईंटवर आमच्या आयुष्यात इतक्या मजा झाल्या वगैरे, तरी आम्ही बघितलं आमच्यात कम्पॅटेबिलिटी काहीच नाही आहे. मी एक्स्ट्रॉवर्ट आहे, तो टेरिफिक इंट्रॉवर्ट आहे. तर मग आम्ही हॅपी कसे राहिलो याचं उत्तर एकच आहे की आम्ही सिमिलॅरिटी बघितल्या, की वी आर गुड ह्युमन्स बिंग, आणि आम्ही माणसांना जपलं. आणि हे मला सगळ्यांना सांगायला एक सूत्र आवडेल की मी जे माझ्या पुस्तकात पण लिहिलंय की तुम्ही नवरा बायकोंचं नातं जपायला, कुठलंही नातं जपायला जाऊ नका, त्याच्यामध्ये मग अपेक्षा येतात. तुम्ही त्यामागचा माणूस जपा. ही माझी बायको आहे किंवा हा माझा नवरा आहे, त्याची ही अपेक्षा आहे, ती मला हवी आहे आणि मला ती आवडते आणि म्हणून मी पूर्ण करणार आहे अपेक्षा. म्हणजे कितीतरी बायका अशा पण आहेत की नवऱ्याला आवडतं म्हणून त्या 8 वाजता पण रात्री 9 वाजताही गरम पोळी काढून वाटतील. म्हणजे हे काय अत्याचार नाही आहेत बायकांवर, त्यांनी ते खुशीने केलेलं आहे, ज्या पूर्वीच्या बायकांनी केलं. म्हणजे तेव्हा त्यांना लग्न जरी असं होतं की हे मला टिकवायचंच आहे, तरी त्या टिकवण्यात त्यांनी आनंदही शोधले ना, की जे हल्ली मुली नाही शोधत. मग ते धरून बसतात की मग आम्ही इक्वलच आहोत, मग मी जर हे करते तर मग मी हे नाही करणार, मग मी घरात काम करणार नाही. असं होत नाही. थोडंसं करायला लागतं घरात. बायकांना तर केलेलं नेहमीच चांगलं असतं. कारण का की त्यांची नॅचरल टेंडन्सी काय आहे बायकांची, की माया, ममता,
आहे ना. म्हणून तर रिप्रोडक्शनचं मेन निसर्गाने कोणाला दिलंय? बायकांना दिलंय ना. पण खरंच बायकांकडे एक्स्ट्रा आहे आहे डेफिनेटली आहे. आणि हे निसर्गाने दिलंय. तुला एक गंमत सांगते की बाईला जेव्हा पोटामध्ये बाळ म्हणजे रुजू होतं असं आपण म्हणूया की जे तिला कळायच्या आधी तुमच्या बॉडीला कळतं, त्या क्षणी निसर्ग तिला ऑक्सिटोसिन नावाचं एक हॅपी केमिकल असतं की ज्यांनी माया ममता तयार होते, प्रेम वाटायला लागतं. ते ऑक्सिटोसिन तिच्या शरीरात लगेच तयार होतं. त्यावेळेला त्या बाबाच्या पोटात नाही तयार होत, आईच्या पोटात तयार होतं. आता ही निसर्गानेच दिलंय ना. त्या ऑक्सिटोसिनमुळेच ते माया ममता सगळं येतं. आणि ती जेव्हा सांगते की नवऱ्याला की आता तू वडील होणार आहेस, तेव्हा त्याला ती माया वाटायला लागते आणि ह्याच्यात शरीरात ऑक्सिटोसिन तयार होतं. आणि तेव्हा तर त्याला माया वाटली नाही तर ऑक्सिटोसिन तयार होत नाही. हे नैसर्गिक आहे. आता ॲक्च्युली ना आपल्या पुस्तकात आपण स्त्री पुरुष भेद दिलेत, खूप वेगळे स्त्री आणि पुरुष. आणि लग्न करताना हे कायम दोघांनी लक्षात ठेवावं की ही व्यक्ती म्हणजे मी पुरुष असेल तर माझी बायको आणि मी असेल तर उलट पार्टनर, हे आपल्यापेक्षा चिकार वेगळे आहेत, विचारांनी वेगळे आहेत, ध्येयांनी वेगळे आहेत, त्यांचा थिंकिंग पॅटर्न वेगळा आहे, त्यांच्या ब्रेनच्या मधले काही सेंटर्स सुद्धा थोडी वेगळी आहेत, त्यांचे केमिकल्स वेगळे आहेत. हाऊ कॅन यू कम्पेअर? मी म्हणते तुम्ही मुलींना म्हणते तुम्ही इक्वॅलिटीसाठी भांडू नका, इक्वल अपॉर्च्युनिटीसाठी भांडा. आम्हाला इक्वल पाहिजे असं नाही होणार. वी आर नॉट इक्वल आणि वी आर नॉट सुपिरियर ऑर इन्फिरियर. वी आर ऑल डिफरंट. आणि हे लग्नाच्या ह्याच्यात माझ्या केसेसमध्ये बऱ्याचदा होतं की जनरली बायकांचे तर हा मला समजूनच घेत नाही, हा माझे लाडच करत नाही, हा माझं कौतुकच करत नाही, हा माझं केअरिंगच करत नाही. तिकडे पुरुष मला म्हटल्यानंतर एका केसमध्ये तो म्हणला हिचं मी केअरिंग कसं करू, कारण ही इतकी इंडिपेंडंट आहे, हिला वाटलं की जाते आणि घेऊन येते सगळं, वॉशिंग मशीन सुद्धा पटकन जाऊन घेऊन येते. आणि मग मी म्हटलं की अरे मला का नाही सांगितलं? ती म्हणते काय मी माझी इंडिपेंडंट आहे की. तू जर इंडिपेंडंट आहेस तर तुझं केअरिंग मी का करू इफ यू आर केपेबल. पूर्वीच्या काळी ना कसं एक खूप गोड पण हे होतं की पुरुष उंच असतात तर बायका सांगायच्या अहो जरा डबावर काढून द्याला, आणि दॅट वॉज अ व्हेरी रोमॅन्टिक. म्हणजे मी किती वेळा माझ्या स्त्रिया म्हणजे लेडीज यांना सांगते अरे जरा दाखवा ना की आपण व्हल्नरॅबिलिटी दाखवा ना. आणि व्हल्नरॅबिलिटी आहे दोघांच्यातही, व्हल्नरॅबिलिटी आहे ना. पुरुषांना सतत बायकांचा इमोशनल सपोर्ट लागतो, आधी आईचा लागतो, मग बायकोचा लागतो. आणि हे जे इक्वल वगैरे सगळं काही भांडतायत ना ते जरा थोडंसं दिवस जाऊ देत ना, लग्नाचे सहवासाचे दिवस जाऊ दे. म्हणजे जेव्हा तुमचं रोमॅन्टिक नातं होतं आणि रोमॅन्टिक नाते जेव्हा परिपक्व नात्यात मॅच्युअर स्टेजला व्हायला पाहिजे ना ते शिफ्ट होताना तुम्ही हे सगळे दाखवा. दुसरी गोष्ट असं की प्रॉब्लेम सॉल्विंग टेक्निक्स प्रत्येकाचे वेगळे असतात, दोघांचे वेगळे असतात. आता एक केस आली होती त्याच्यामध्ये तो म्हणाला की आमच्या घरामध्ये काही प्रश्न असले, माझ्या अगदी करिअरचा सुद्धा प्रश्न असला तरी आम्ही सगळे मिळून बसून सॉल्व करत होतो. आणि ही जे पेरेंट्स दुबईला आहे ती एकटी वाढली आहे इथे, पेइंग गेस्ट आहे, खूप पैसे म्हणजे हे आहे. ती म्हणजे माझ्या पेरेंट्सनी सांगितलं तुझे प्रश्न तू सोडव, मग आता मी तुला का विचारत बसू. मग आता हे त्याला वाईट वाटतं. मी म्हटलं अगं मग तुम्ही एकत्र आहात ना तर तुम्ही सांगा एकमेकांना हे. तर म्हणे मला त्याची गरज नाही वाटत, आय एम केपेबल ऑफ दॅट. आता हा केवढा मोठा पॉइंट आहे. आता तुम्ही उदाहरण सांगितलं दुबईवालं, त्याच्या आधी उदाहरण सांगितलं वॉशिंग मशीनवालं. म्हणजे अलीकडच्या काळामध्ये स्त्रियांना जो त्यांचा निसर्गाने दिलेला माया ममता एक्स्ट्रा फॅक्टर जो आहे ना तो नको आहे का? हो नकोय असं सुद्धा असू शकतं. हा असं किंवा त्यांना ना हे बघ नको मी ना मगाशी तुम्हाला एक प्रश्न विचारला की तुम्ही करिअर कधी 15-16 वर्षाच्या आधी काय केलं, तर मी सांगते त्याचं उत्तर. आत्ता आपलं मगाशी राहिलं ते राहून झालं की मी माझ्या मुलांना बघितलं, मी माझा घरसंसार बघितला आणि मी घरी राहून सायन्स मॅथ्सच्या 10वीच्या ट्युशन्स करत होते. 10वीचे माझे क्लासेस होते घरी राहून, ते पण मुलांच्या वेळा. माझ्याकडे माझे सासरे होते जे खूप म्हातारे म्हणजे ओल्ड होते. माझ्या त्यांच्या वयामध्ये 70 वर्षाचा फरक होता, कारण हे 9वं मुलगं होतं असं.
माझ्याकडे माझी वडील गेल्यानंतर माझी आई माझ्याकडे होती. म्हणजे माझ्याकडे माझी सासरे, आई, माझे एक अनमॅरिड काका माझ्याकडे राहायचे, माझी 2 मुलं आणि दिलीप आणि मी, असं आमचं एवढं कुटुंब आमचं होतं. तर त्यांचं मी सगळं मला व्यवस्थित बघायचं होतं. माझी मुलं इंजिनियर झाली, अमेरिकेला शिकायला गेली, त्याच्यानंतर मी माझं करिअर सुरू केलं. तोपर्यंत मी घरी राहून केलं. आणि त्याच्यात मला एवढी मजा आली की असं वाटलं की मला आता कोणी विचारलं की तुला परत जाऊन तुझं करिअर लवकर सुरू करायला आवडेल का, जी तुला मिळाली होती स्कॉलरशिप ती. म्हटलं नाही, दिस वॉज द बेस्ट, कारण आय हॅव मॅनेज बोथ असं. तर त्याच्यामध्ये ना ते माझं नर्चरिंग नॅचरल पद्धतीने वापरलं गेलं. बरोबर. ओके. त्याच्यामुळे मी ते तसे कष्ट केले नाहीत की मला जे एक्स्ट्रा शिकायचं होतं, इंजिनिअरिंग करायचंय, वर्किंग आवर्स एवढे. मला सांग की सकाळी 8:30ला बाई जाते, रात्री 8:30ला येते, तिच्याकडे कुठे विचार करायला वेळ आहे की मी नर्चरिंग कसं करू मुलांचं, मी माया ममता कशी आणू. ती मारली जाते ना. पण मग काय हे सांधायचं कसं मग? अरे सांधायचं म्हणजे व्हेरी आयडियली जर मी तर ओल्ड स्कूल ऑफ थॉट आहे, मला हे परत खूप आवडेल की बायकांनी घर बघायचं. हा म्हणजे पुन्हा आपण ग्राउंड झिरोवरच येतोय. पण मी तुला सांगते की लग्न संस्था खरं नाही टिकणार आहे. असं वाटतं तुम्हाला? नक्कीच. द वे इट्स हॅपनिंग. आणि मला जे ज्या प्रकाराने मी बघते आणि ज्या प्रकाराने प्रश्न घेऊन येत आहेत, म्हणजे प्रश्न घेऊन आल्यानंतर ना मला कधी कधी असं वाटतं की यांना हसावं का रडावं, कारण हे प्रश्न माझ्या आयुष्यात येत होते तेव्हा आम्हाला काउन्सिलर नाही लागला, आम्ही आपले तेव्हा सोडून टाकले. फॉर एक्झाम्पल मजेशीर सांगते तुला. ओके. मला नेहमी सांगितलं जातं की आमचं कौतुक केलं जात नाही, माझं ॲक्नॉलेज होत नाही. ॲक्नॉलेज होत नाही हे खूप असतं. मी म्हटलं अरे मी 18 पुस्तकं लिहिली, एकही पुस्तक माझ्या नवऱ्याने वाचलेलं नाही आहे. तर मी आता काय म्हणू, घरी जाऊन नाही पुढे ऐक. माझी मुलांनी वाचलेलं नाही, कारण मी आत्ता इंग्लिश लिहायला लागले. माझी लास्ट 3 बुक्स आर इंग्लिश, अदरवाईज माझी इंग्लिश नव्हती. माझ्या मुलांना मराठी वाचता येत नाही, माझ्या सुनांना मराठी वाचता येत नाही. मुलांना मराठी वाचता येत नाही असं कसं वाटतं ऐकायला? नाही ना, नाहीये ते इंग्लिश मिडियम. एनिवे माझी एकच सून वाचते. ओके. नातवंडांना तर मराठी बोलता पण येत नाही. म्हणजे मला कधी कधी वाटतं मी कुणासाठी लिहिते पुस्तकं, मी माझ्या फॅमिलीतले एक पण वाचत नाहीये. सो मी कुणासाठी लिहिते. मग माझं कौतुक म्हणजे काय, तर माझ्या नवऱ्याचं खूप छान हे असतं की चल तुला काहीतरी घेऊया, डायमंड, तुला काय हवंय, नेकलेस हवाय का, हे हवंय का, कानातलं हवंय का. म्हणजे आता इथे बघ काय आहे की मी म्हणेन की त्याला म्हणजे कौतुक नाही, तर तसं नाही आहे. इथे मला तुला एक व्यवस्थित सांगायचं, त्याला कौतुक आहे, पण तो त्याच्या पद्धतीने ते कौतुकाचं हे करतोय. कारण कौतुक करण्याच्या पद्धतीही वेगळ्या आहेत ना. तर हे आम्ही समजून घेतो एकमेक की माझ्या फील्डमध्ये त्याला नाही आहे इंटरेस्ट. पण मग त्याचं काय की त्यांनी एक तरी पुस्तक वाचावं असं आपल्याला वाटतं. ती थस तशीच राहते ना. हो राहते ना. पण ठीक आहे ना. हे बघ आता इथे मी चॉईस म्हणेन. ओके. आता इथे माझा चॉईस काय आहे. पण तुम्ही असं नाही का म्हणाला की मला नेकलेस नको, पुस्तक वाचण्यापेक्षा माझं एक. अरे ते वाचून किती झालं. जोक्स अपार्ट. अरे नाही जोक्सच आहे. अपेक्षा ही आहे, अपेक्षा आहे. हो. कारण का माहिती का की इथे मी डिफेन्स मेकॅनिझम असा एक शब्द वापरेन की डिफेन्स मेकॅनिझम असं म्हणजे काही घटना घडल्यानंतर माणूस कसं रिॲक्ट करतो हे प्रत्येकाचं इतकं वेगळं आहे. स्त्री पुरुषाचं वेगळं आहे. आधी आपण स्त्री पुरुषाचंच बघितलं तर बाईला म्हटलं हे छान दिसतेस. हो, पण तिने माझं खूप नाही कौतुक केलं. तू खूप सुंदर दिसतेस असं म्हणावं. लाऊड अँड क्लिअर असं. नवरा म्हणतो छान म्हटलंय ना, तू नेहमीच छान दिसते, काय सारखं छान दिसायचं, म्हणजे असं काय म्हणत बसायचं सारखं की छान दिसते. म्हणजे मग तुम्ही हे जे म्हणत होता की आपण पुन्हा जे तुम्ही मगाशी महत्त्वाचं स्टेटमेंट केलं की तुम्हाला वाटत नाही की लग्न संस्था टिकेल, त्याची जागा कोण घेईल? मग लिव्हिंग रिलेशनशिप घेईल. आणि त्याच्यामध्ये म्हणजे बघ कसं समाज कसा गोल जातोय. मगाशी मी पहिलं अगदी सुरुवात कुठे केली होती की 1 to many, मग लिव्हिंग रिलेशनशिप म्हणजे कोहॅबिटेशन म्हणायचे त्याला. मग त्याच्यात जरा दुर्गुण दिसायला लागल्यावर मग लग्न आलं. आता लग्नाचे दुर्गुण दिसायला लागल्यानंतर परत लिव्हिंगमध्ये लोक राहायला लागले. म्हणजे परत वी आर गोईंग बॅक.
सिंगल फॅमिलीमधनं डबल फॅमिलीमध्ये, जॉईंट फॅमिलीमध्ये लोक राहायला लागले बिकॉज त्याचे बेनिफिट्स कळायला लागले. पण ते बराच काळ गेल्यानंतर त्याच्यातले दुर्गुण दिसायला लागले जॉईंट फॅमिलीतले. आणि म्हणून मग परत आता सिंगल फॅमिली, न्यूक्लिअर फॅमिलीकडे लोक जायला लागले. सो हा समाज असा नेहमी गोलगोल फिरत राहणार आहे. आणि आता बायका ज्या पुढे गेलेल्या आहेत, तुला एक सांगू का, ऋग्वेदामध्ये असं एक स्टेटमेंट आहे की बायकांना 100% पुरुषा इतकाच मान पाहिजे, इक्वल पाहिजे, जो आपल्या लग्नामध्ये नाही दिला गेला. सांग मला, बायकांना डिसिजन पॉवर नव्हती, त्यांना विचारलं नाही जायचं, तू घरातलं सगळी कामं, म्हणजे लग्न कशाला करायचं की घरात एक काम करायला स्त्री पाहिजे, घरातलं सगळं बघण्यासाठी पाहिजे. ते पुरुषसत्ताक पद्धतीमुळे सगळं ते आलंच, ते झालं. पण तेव्हा जर आता माझ्या घरात जर बघितलं, माझ्या माहेरी, की मी का सिलेक्ट केलं की मला नाही नोकरी करायची आणि घराकडे बघायचं, कारण माझ्या घरामध्ये माझ्या आईला इक्वल मान होता. अशा ज्या घरांमध्ये इक्वल मान होते ना, किंवा डिसिजन माझी मम्मा घ्यायची जास्त, तर माझं कंडिशनिंग असं झालंय की असं घरामध्ये माझी मम्मा असल्यामुळे माझं जे ग्रूमिंग छान झालं तसं माझ्या मुलांचं व्हायला पाहिजे. मला आता साध्या सोप्या शब्दामध्ये एक सांगा, अशी अनेक घरं आहेत ज्याच्यामध्ये नवरा बायको राहतात, लग्न तर झालेलं आहे, करून बसलेले आहेत लग्न, साधारण लग्नाला 5-7 वर्ष झालेली आहेत, 10 वर्ष झाली आहेत पकडा, आणि आता त्याच्यामध्ये पुरुष स्त्रीसारखा नाही आहे, स्त्री पुरुषासारखी नाही आहे, एकमेकांच्या अपेक्षा पूर्ण होत नाहीत, आणि तिनंच सगळं केलं पाहिजे त्याला वाटतं, आणि तिला वाटतं की ह्यानंही केलं पाहिजे, पण ते होत नाही. त्यामुळे आता भांडण आहे. बरोबर, हे असे खूप उदाहरण आहेत, ही 5-10 वर्ष झालेली. ह्यांना सांधायचं कसं, कोणी बदलायचं आणि कसं बदलायचं? आता फ्रँकली स्पीकिंग पुरुषांनी जास्त बदलायला पाहिजे, पुरुषांच्या अपेक्षा बदलायला पाहिजेत. आणि अशी पुष्कळ घरं आहेत की पुरुष इक्वली बाई एवढं काम करतात घरामध्ये. आणि मागच्या पिढीने पेरेंटिंगनी सुद्धा माझी सून, माझ्या सुनेकडनं अपेक्षा, आमच्या घरात हे होतं, आपली ही ट्रेडिशन आहे, हे बदलायला पाहिजे. ह्याचा खूप त्रास होतो बायकांना. म्हणजे हा मुद्दा असा आहे की असे जर इश्यू असतील तर दोघांनी खरं तर बदलायला पाहिजे, पण त्याच्यामध्ये पुरुषांनी जास्त, म्हणजे कामाची विभागणी नीट केली पाहिजे, थोडं काम तिला, थोडं काम मला, असं. येस, ते एक झालं. दुसरं म्हणजे मागच्या पिढीने बदलायला पाहिजे. त्यांचं कसं शक्य आहे? काय नाही शक्य. मागची पिढी बदलू शकते. मी पण मागचीच पिढी आहे ना. तुम्ही एखादे असता, मग तसं व्हावं ना सगळ्यांनी. पण आई वडील मुलाला मागे घेत असतील तर काय करायचं? मग मुलांनी तेवढंच फर्मनेस पाहिजे ना. आता काल माझ्याकडे एक केस आली होती की त्याचं प्रेम होतं कुठल्या तरी मुलीवर. म्हणजे लग्न झालं होतं की नव्हतं? नव्हतं झालं होतं, पण ते आता दुसऱ्याच मुलीशी झालं, कारण आईवडिलांनी नाही म्हटलं. आईवडिलांनी सांगितलं की तू तिच्याशी केलंस तर अगदी आमच्या प्रेतावरनं वगैरे तुला जायला लागेल. हे काय? पण हे, आणि मग हे जर त्या घरात आहे, त्या मुलाला जर माहिती आहे साधारण की आपले आई वडील असे एवढे आहेत, जातीचं होतं, जातीचं आहे, तर मग त्यांनी नाही करायचं ना. मग मी म्हटलं अरे मग तू प्रेम कशाला केलंस तिच्यावर? आणि आता काय, आता प्रश्न कुठे आलाय माहितीये, कारण तो सारखा मनातनं बायकोचं तिच्याशी कम्पेअर करतोय. कारण येणारच ना की त्याच्या मनाविरुद्ध झालंय हे लग्न. आणि हे पण सौमित्र एक खूप महत्त्वाचं आहे की आता विद्यार्थी दशेमध्ये सुद्धा फिजिकल इंटिमसी खूप कॉमन आहे. अगदी खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि त्याच्यामुळे संयम, मी मगाशी जे संयम म्हणते की विद्यार्थी दशेमध्ये काय अपेक्षित आहे की अभ्यासक्रम, संयम, इंद्रियांचा संयम. पूर्वी पण त्या वयाचे होते ना लोक, पण संयम राखला, संयम शिकवलेला नाही आहे. आणि ज्याला फिजिकल इंटिमसीची चव लवकर हे होते त्याला फार त्याचं आयुष्य वेगळं होऊन जातं. आणि लग्नाच्या आधी 3-4 अशी प्रकरणं झालेली असतात, तर नाही लग्न सुखाचं होऊ शकत. मग अशा लोकांनी लग्नच करू नये? नाही, त्यांनी आधी काउन्सिलिंग करावं, प्रॉपरली त्यातनं बाहेर यावं. त्याला पण मेथड्स आहेत बाहेर यायला. त्याच्यासाठी चांगलं काउन्सिलिंग आहे, ते काउन्सिलिंग करावं. आणि आत्ता आपला विषय निघाला तर प्री मॅरिटल काउन्सिलिंग प्रत्येकाने करावंच करावं. तर आपण आता प्री मॅरिटल काउन्सिलिंगवर आलोय, तर हा काय प्रकार आहे आणि कसा? हा फार आणि माझा अत्यंत आवडता प्रकार आहे. का सांगते तुला,
की काहीही आपण पुढचं आयुष्य कसं आहे आपलं, लग्न म्हणजे खूप वेगळं आहे, तर त्या आयुष्यात काय काय आहे ओके ह्याचं आधी माहिती असलं तर आपण तयार असतो. तयार कसे असतो सांगते. आता मी प्री मॅरिटल काउन्सिलिंग म्हणजे काय हे सांगते तुला, की पहिली सगळी कल्पना दिली जाते त्यांना की तुम्हाला काय काय तुमचं आयुष्य असणार आहे, आणखीन कुठे कुठे तुम्हाला त्याच्यामध्ये प्रश्न येऊ शकतील. हां, आता मगाशी आपण आधी बोलताना म्हटलं होतं की 4-5 एरियाज असतात की ज्याच्यामध्ये खूप डिफरन्सेस आल्यानंतर त्रास होतो कारण माहिती नसतं. त्याच्यामध्ये एक लोकस ऑफ कंट्रोल आपण बघितलं की एखाद्याला ब्लेम करणं. करेक्ट. ओके, सो त्या प्री मॅरिटलमध्ये आम्ही बघतो की ह्या माणसाचा लोकस ऑफ कंट्रोल काय आहे आणि त्याला सांगतो की तुझा हा आहे, तर आपण जरा म्हणजे एक्सटर्नल असेल तर इंटरनल करूया, त्याच्यावर जरा काम करूया थोडंसं. आणि ते केल्यानंतर त्याला सांगतो की तुझ्या पार्टनरलाही सांग की हे असं असतं आणि ह्याच्यात आपल्याला म्हणजे इथे खूप सावधानी घेण्याची गरज असते आपल्याला. सो एक लोकस ऑफ कंट्रोल झालं. दुसरं म्हणजे डिफेन्स मेकॅनिझम. ओके, आता हे शब्द मी वापरते पण खूप सोपे आहेत ते. म्हणजे काय की आपण एखादा कठीण प्रसंग आला तर आपण त्यास कसं रिॲक्ट करतो. काहीतरी खूप तापून करतात, काहीतरी खूप सॅड होतात, काहीतरी कोणीतरी रडायला लागतं. आणि मग दुसऱ्या पार्टनरला माहिती नसलं की माझ्या या पार्टनरचा हा पॅटर्न आहे. ओके, तर मग तो काय इमॅजिन करतो की हा मला आता इतका राग येतो हे झालं की ही रडतीये का किंवा हा रडतोय का, म्हणजे त्याला कळत नाही. सो यू टेक केअर हिअर की तुम्हाला माहिती आहे की अरे बाबा असं असं झालं तर हा असं असा रिॲक्ट करतो आणि ह्याला एवढा वेळ लागतो आणि तेवढा आपण त्याला देऊया. ओके, त्याला डिफेन्स मेकॅनिझम. दुसरं मी तुला एक उदाहरण सांगितलं तसं की काही प्रश्न पडले किंवा काही डिसिजन घ्यायची वेळ आली तर डिसिजन कसा घेतला जातो, की फॅमिलीमध्ये बसून घेतला जातो का एकटा घेतला जातो, हे आपण त्याला त्याचे पॅटर्न सांगतो. पण मुळात आता हे जे प्री मॅरिटल काउन्सिलिंग आहे ना, हे खरं तर प्रत्येक घरात व्हावं असं वाटत नाही तुम्हाला? प्रत्येक घरात व्हायला पाहिजे. म्हणजे मुलाला त्याच्या वडिलांनी सांगावं की काय प्रॉब्लेम येऊ शकतात, काय प्रॉब्लेम माझ्या वेळेला आले होते, किंवा आईनं सांगावं ना की मी जेव्हा सून म्हणून या घरात आले तेव्हा काय इश्यू झाले होते. बरोबर आहे, पण आपल्याकडे खूप आवडता डायलॉग आहे की हा मुलगा विचित्र, म्हणजे जरा काहीतरी असा वागतो, लग्न करून द्या म्हणजे सगळं ठीक होईल. किंवा लग्न झालं आणि त्या नवरा बायकोंचं हार्मनी नसेल तर सांगतात आता मूल होऊन द्या म्हणजे सगळं. हे दिस इज व्हेरी रॉंग. आता मुलांना ना जर सांगितलं ना की हे कारण आहे, हे असं असं आहे, हे तुझ्यातले म्हणजे आम्ही प्री मॅरिटलमध्ये हे सांगतो त्यांना की तू आत्ता रिअल मी आणि आयडियल मी असं एक कॉन्सेप्ट असतो. ओके, काउन्सिलरला माहिती म्हणजे काय की तू आत्ता कशी आहेस आणि तू अपेक्षा काय करतेस लग्नाची, तू लग्न करणार आहेस तर तुझी अपेक्षा काय आहे, तुझ्या मनामध्ये तुझ्या नवऱ्याचं पिक्चर कसं आहे, काय इमॅजिन करते, आणि त्याला क्वालिटी वर्ड म्हणतात. पण हे जे काउन्सिलिंग आहे हे लग्न ठरल्यावर घ्यायचं असतं का लग्नाला उभं राहायच्या आधी? बेस्ट इज लग्नाला ठरवलं की मला आता लग्न करायचं आहे तर दॅट इज द बेस्ट, बिकॉज तुम्ही ह्याच्यावरनंच पॅरामीटर्सवरनं घेऊ शकता की तुमच्या पार्टनरचं सिलेक्शन तुम्हाला कसं करायचं आहे. ओके, त्यावेळेला ना आम्ही सांगतो. आता तू जे सांगितलंस की ह्या स्टेजला एखादा मुलगा किंवा मुलगी माझ्याकडे आली तर मी त्यांना काय सांगते की तुम्ही 3 दिवे असतात ना ट्रॅफिकचे, रेड, ग्रीन आणि येलो, ते तुम्ही 3 दिवे तुम्ही लिहा की ही क्वालिटी की ही मला नकोच आहे, म्हणजे मला सिगरेट पिणारा नकोच आहे. किंवा रागीट माणूस असेल, मी माझ्या मे बी वडिलांचा राग इतका सहन केला की आता मला नको आहे, सो तिथे लिहा की हे रेड आहे, मला नकोच आहे, तिथे आय कॅन नॉट डू एनिथिंग. असं लिहा की हे मला हवंच आहे, की मी आता म्युझिकमध्ये आणि मला क्लासिकलवाली हवीच आहे, ते तिथे लिहा. म्हणजे हे तर मी तुला बाहेरचं सांगितलं, पण अंदाज की मला आनंदी माणूस पाहिजे. किंवा एक्स्ट्रॉवर्ट इंट्रॉवर्ट, मग अशी मी म्हटलं तसं की मी एक्स्ट्रॉवर्ट आहे तर मला एक्स्ट्रॉवर्टच पाहिजे, तर हे लिहा तुम्ही की हे मला पाहिजेच आहे. तिकडे येलोला लिहा की हे मला आवडेल पण नसलं तरी ठीक आहे. आलं माझ्या लक्षात. ओके, आता एका मुलीने मला छान प्रश्न विचारला की मी कसा नवरा करतो, म्हणजे नवऱ्यामध्ये मी एकच मला बघायचं असेल तर मी काय बघू. तर मी तिला सांगितलं की तू असं बघ की तो पुढे जे काही त्याच्यामध्ये रॉंग असेल तर ते बदलायला तो तयार आहे, त्याच्यावर काम करायला तो तयार आहे, त्याच्यावर ग्रो व्हायला तयार आहे,
एखादं कम्युनिकेशन स्किल त्याला येत नसेल, कारण कम्युनिकेशन इज व्हेरी इम्पॉर्टंट इन हे, तर तो ते शिकायला तयार आहे. असं नाही आहे ना रे की लग्नाला आलं की तुम्ही अगदी परिपूर्ण होऊन येता. आता मला एक विचारतात की परफेक्ट पार्टनरची डेफिनेशन काय. मी म्हटलं माझ्या दृष्टीने परफेक्ट पार्टनरच नसतो. देर इज नो डेफिनेशन, देर इज नो परफेक्ट पार्टनर. मला जो माझा पार्टनर आहे आणि जो आवडतो त्याच्यावर मी कम्पॅटेबिलिटी राहते, तो माझा परफेक्ट पार्टनर. परफेक्ट पेक्षा सुटेबल पार्टनर असं आपण म्हणू शकतो. मुलीला तर मी सांगते की तुलाच एकत्र फॅमिलीत ती म्हणते नाही नाही, समजा मी वेगळी राहणार आहे, तरी सुद्धा मी सांगते की अजूनही आपल्याकडे लग्न झाल्यानंतर मुलाला आणि मुलीला एक रूल नाहीत. म्हणजे मुलाला आईवडिलांना जर पैसे द्यायचे असले तर त्याला मुलीला सांगायची, पत्नीला सांगायची गरज वाटत नाही. पण तेच जर लग्नाच्या आधी ती मुलगी देतीये आईवडिलांना पैसे, तर लग्नानंतर तिला नवऱ्याची परवानगी घ्यायला लागते. हे मग अशी म्हणलास ना तू काय बदलायचं ते हे बदलायला पाहिजे तिकडे, की रूल एकच पाहिजे. दोघांनाही घरामध्ये रूल एक पाहिजे. जर त्याला विचारायचं नसेल तर तिने नाही विचारायचं, त्यांनी द्यायचं असलं तर तिलाही द्यायची मुभा पाहिजे. हे ऍक्च्युली ना दोघांनी मिळून ठरवा फायनली. त्याच्यात आई वडिलांना घेऊ नका आणि पेरेंट्सनी पडू नये असं मला वाटतं. त्याच्यात पेरेंट्सनी पडू नये हे फार महत्त्वाचं आहे. फार पडू नये. एक दुसरा एकदम वेगळा मला मुद्दा आता आठवला म्हणून विचारतो की मिड लाईफ क्रायसिस जे असतात ना नवरा बायकोचे, हा काय प्रकार असतो? करत असतं का ते? असतं. कसं असतं सांगते, त्याची कारणं पण तुला सांगतात. की मिड लाईफ क्रायसिसमध्ये जनरली पूर्वी असं होतं की 45 ते 55 हा पिरियड असायचा, पण आता तो पिरियड खूप आधी पण आला आहे, 35 वगैरे असा पण आला आहे, कारण आता वयाच्या आणि सगळंच लवकर येत आहे. ओके, काय असतं मिड लाईफ क्रायसिस? म्हणजे बघा, म्हणजे आता समजा एखादा मुलगा मुलगी 20-22ला एज्युकेशन झालं, नंतर करिअरला सुरुवात केली त्यांनी, तर एक 20-1 वर्ष करिअरला झालेली असतात. त्याला किती वेळा त्याच्यात बोर्डम आलेला असतो, किती वेळा मेजॉरिटी असं पण असतं की आपल्याला हा प्रोफेशन आवडत नाही पण पेईंग जास्त आहे म्हणून आपण घेतलेला असतो आणि त्याच्यामध्ये आपण काम करत असतो. सो ते म्हणजे करिअरमध्ये सुद्धा ग्राफ आपला असा असू शकतो. खूपदा असं पण असतं की वी थिंक की वी डिझर्व प्रमोशन्स, पण आपल्याला हवं तेवढं मिळालं नाही. खूप लोकांचं मिड लाईफ क्रायसिसला येतात तेव्हा हे पण एक रिझन असतं की आम्हाला बॉस इतका मूर्ख वाटतो आणि आम्हाला त्याच्या खाली काम करायला लागतं. सो करिअर वाईज ते असतं प्रश्न. मुलं असं जर बघितलंस की नॅचरली मुलं 30ला झाली समजा, तर मुलांचे प्युबर्टी पिरियड वगैरे सुरू झालेला असतो की जेव्हा ते प्रश्न मुलांचे निर्माण होतात, मुलींचे निर्माण होतात. सो तो पण बर्डन त्याच्यावर आलेलं असतं आणि त्याच वेळेला बरोबर पेरेंट्सही म्हातारे झालेले असतात. सो पेरेंट्सचं प्रेशर असेल किंवा पेरेंटच्या प्रकृत्या असतील, त्यांची काहीतरी काळजी घेणं असेल, दोन्ही पेरेंट्सची असेल, तर तेही त्याला म्हणजे ही इज बर्डन विथ एव्हरीथिंग. कधी कधी सॅटिस्फॅक्शन नसतं की काय मी करतोय आयुष्यात, 45 झाले अजून मला हे घ्यायचंय, अजून माझी हवी ती मिळत नाहीये, स्वप्न पूर्ण होत नाहीयेत. सो ह्या सगळ्या मिड लाईफ क्रायसिस. परत दुसरी गोष्ट म्हणजे तो वयानेही 40च्या पुढे गेलेला असतो, त्याच्यामुळे काही इंटरनल शारीरिक व्याधीसुद्धा, आणि हल्ली खूप डायबिटीज, ब्लड प्रेशर हे लवकर आलेलं आहे. सो त्याच्याही मनाची चिडचिड झालेली असते, त्याच्यामुळे शारीरिक. एक खूप महत्त्वाचा मुद्दा मला इथे सांगायचा आहे की प्री मॅरिटल काउन्सिलिंगला जर आले किंवा कुठल्याही काउन्सिलिंगला माझ्याकडे आले, मॅरिटल काउन्सिलिंगला, तर मी पहिलं म्हणते की तुम्ही प्लीज ब्लड टेस्ट करा आणि त्याच्यामध्ये B12, D3, मॅग्नेशियम, कॅल्शियम असे बरेच 9 पॅरामीटर्स आहेत. फास्टिंग इन्सुलिन की जे डायबिटीसला, आणि आता आपण खूप ऐकतोय इन्सुलिन किती काम, ते हार्मोन किती काम करतं ते, तर त्याच्या टेस्ट करा. आणि त्या टेस्ट अशा म्हणजे होमिओस्टॅटिस लेवल्स म्हणतात त्याला, की तुम्ही औषधाने त्या करेक्ट करू शकता. एक केस इथे आहे की लग्नानंतर 6 महिन्यात ते दोघंही फिजिकल इंटिमसीवर परफॉर्म करू शकत नव्हते आणि म्हणून डिवोर्ससाठी त्यांनी अप्लाय केलं होतं आणि कोर्टानेच माझ्याकडे ही केस पाठवली होती. आणि मी त्यांना एक सांगितलं की तुम्ही फास्टिंग इन्सुलिन तुमचं करून आणा. त्यांनी फास्टिंग इन्सुलिन केलं आणि लक्षात आलं की फास्टिंग इन्सुलिन त्यांचं खूप जास्त आहे. आणि मी त्यांना म्हटलं तुम्ही वेगळे राहा, तुम्ही 3 महिने डाएटवर करा,
फास्टिंग इन्सुलिन आपल्याकडे डॉक्टर्स कधी फार सांगत नाहीत, कारण त्याच्यावर औषध नाही आहे. त्याच्यावर फक्त तुम्हाला फूडनी करता येतं, पण फूडनी करता येतं रिपेअर. आणि फास्टिंग म्हणजे इन्सुलिन जर तुमचं जास्त असेल तर खूप निगेटिव्ह परिणाम बॉडीवर होत असतात. त्याच्यामधला एकच फक्त डायबिटीस आहे, पण बरेच असतात त्याच्यामध्ये. मुलींना कन्सिव्ह करणं किंवा मुलांनी परफॉर्म करणं फिजिकल इंटिमसीच्या वेळेला हे होतं. त्यांचं फक्त डाएटवर काम केलं आम्ही, आणखीन ते आता छान राहत आहेत, त्यांना आता मूल झालंय. मिडलाईफ मध्ये पुरुषांचं तुम्ही सांगितलं, मला स्त्रियांचं काय? हां, मी हे पण सांगते स्त्रियांचं, की स्त्रियांच्याकडे डबल अजून येतं जबाबदारी, की मुलांचं असतं, नोकरी करणारी असेल तर, आणि हल्ली मोनोपॉज सुद्धा लवकर सुरू होतो. सो मोनोपॉज म्हणजे त्याच्यामध्ये सुद्धा त्यांचं असतं. OCD होतो त्यांना किती वेळा, किंवा आपल्याकडे हे एक अवेअरनेस नाही आहे की बाळ झाल्यानंतर स्त्रीला त्याला एक डिप्रेशनचे अटॅक्स येऊ शकतात बाईला. ते आपल्याकडे अवेअरनेस नाही आहे. लगेचच येतात, येऊ शकतात. ती विचित्र वागायला लागते, ती मुलाला स्वतःकडेच ठेवायला लागते. ते चाइल्डहूड ट्रॉमाजमध्ये असतात त्याचे. तर आणि बायकांचे कॅल्शियम खूप कमी व्हायला लागतं 40 नंतर. तर त्याच्यामुळे ते जर लक्ष दिलं गेलं नाही फिजिकलकडे, तर हा मिडलाईफ क्रायसिसचा इव्हेंट जास्त तुम्हाला त्रास देऊ शकतो. का माहिती आहे? कारण तुम्ही तुमच्या मिडलाईफ क्रायसिससाठी आले ना, की आम्ही पहिलं म्हणतो तुम्ही शारीरिक करा. आणि आताची लाईफस्टाईल अशी आहे की तुम्ही व्यायाम करत नाही, म्हणजे जिमला जायला वेळ नसतो तुम्हाला. तुमच्या खाण्याच्याही स्टाईल्स इतक्या वेगळ्या झाल्या, त्या सगळ्याचा परिणाम मिडलाईफ क्रायसिसमध्ये जास्त होतो. हे महत्त्वाचं आहे की तुम्ही जिम केलं पाहिजे, वजन आता वेळ दिला पाहिजे. बायकांना तर आता खरंच वेळच नसतो, वेळ काढायचा नसतो. हे पण आहे मात्र प्रायोरिटीवर ठरतं. हा, ते मात्र एक आहे. आता खूप छान एक तू सांगितलंस की अशा वेळेला की लग्न झालंय, थोडेसे प्रॉब्लेम्स येत आहेत, तर मला असं वाटतं की ह्या टप्प्यावर ना तुम्ही लक्ष द्या की तुमचा पार्टनर कुठल्या स्टेजमध्ये आहे. आणि एक लिसनिंग असा आता खूप चर्चेला गेलं आहे ते, की ऐका काय सांगतोय तुमचा पार्टनर रिपीटेडली, हे ऐका. हा खूप महत्त्वाचा पॉईंट आहे. आणि हे इन्फिडिलिटीशी पण खूप जोडला जातोय, एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरशी. की एक आली माझ्याकडे आणि ती म्हणाली की म्हणजे त्या मुलीचं होतं बाहेर हे, ती म्हणाली की मला फिजिकल इंटिमसीमध्ये हॅपीनेस मिळतच नव्हता, आणि मी रिपीटेडली माझ्या नवऱ्याला सांगत होते, पण त्याला कळतच नव्हतं त्याच्यामध्ये. आणि मग शेवटी मला ते बाहेर, मी म्हणलं अगं पण तू काउन्सिलरकडे जायचंस. हे बघ, एक अगदी छान स्टेटमेंट असं आहे की तुम्हाला काहीतरी प्रॉब्लेम्स आहेत नवऱ्याबद्दल किंवा इंटरनल, म्हणून तुम्ही इन्फिडिलिटी करताय, ह्याला जस्टिफाय नाही. तुम्ही एका पवित्र बंधनात आहात. माझं म्हणणं, तुम्हाला हवंय ना, नाही ना आवडत, गेट आउट ऑफ दॅट बंधन. तुम्ही बाहेर या त्या बंधनातनं आणि मग करा तुम्हाला काय होतं. इट इज नॉट जस्टिफाईड. हे कारण असू शकतं, पण तुमच्या इन्फिडिलिटीचं हे कारण नाही. तुला सिंपती नसेल आमची कदाचित, हां, तुला त्यातनं बाहेर यायचंय. आता खूप मुली किंवा मुलं अशी पण येतात की आमचं आहे अट्रॅक्शन, असं झालंय, पण आता आम्हाला त्यातनं यायचंय बाहेर, तर आम्ही कसं येऊ. खूप छान मेथड्स आहेत त्याला, खूप छान काउन्सिलिंग मेथड आहे. हां, तुम्ही बोला, एकमेकांशी बोला, सांगा तुमच्या पार्टनरला. तो पार्टनर ऐकत नसेल समजा तुमचं, तुला काय. आणि जनरली बाईला असं सांगितलं जातं, तुला काय, म्हणजे ती आई वडिलांना काही म्हणाली, तुला काय कमी आहे, चांगलं खातेस पिते, सगळे सारखं शॉपिंग चाललंय, सुखात आहेस की. सुखाच्या कल्पना आता बदलल्या आहेत म्हणजे आता जाणीव झाली आहे त्याची. पूर्वी बायकांचं लक्ष नसतं दिलं गेलं तेव्हा. आता मला, आपण खूप सिरियस टॉपिककडे जातोय येतोय, ठीक आहे, पण आता मला जाता जाता आमच्या प्रेक्षकांना सांगा ना की सुखी संसाराचे काही युक्त्या असतात का, काही पॉइंटर्स असतात का, की ह्या 4 पॉइंट्स तुम्ही लक्षात ठेवा तर तुमच्या 100 पैकी निदान 40 अडचणी तरी सुटतील. ओके, असं काही असतं का? हा, एक माझा खूप आवडता पहिला आहे की मी माझ्या प्रत्येक क्लायंटला सांगते की एक युनिटी ऑफ थॉट. एक युनिटी ऑफ थॉट पाहिजे की कम वॉट मे, मला या माझ्या पार्टनरबरोबर हॅपी राहायचं आहे. आता आमच्यात काय प्रश्न येत आहेत हे आम्ही बघतो आणि ते कसे सोडवायचे हे बघतो. आणि त्याच्यासाठी दोन्ही पार्टनरनी
जमलं तर त्यांनी, आता आपलं पुस्तक आहे तर कदाचित पुस्तकातनं पण तुम्हाला बरेच रेफरन्सेस मिळू शकतील. नाही तर सरळ काउन्सिलरकडे जा, काउन्सिलरचं ऐका. काउन्सिलरकडे नुसतं जा नाही, कारण नुसतं काउन्सिलरकडे जाऊन काय काउन्सिलर टॅबलेट नाही देते फिजिकलला जसं देतो की हेडेक घे ही घे, असं नाही. तो काहीतरी करायला सांगतो तर ते तुम्ही करा. त्याच्यामध्ये बऱ्याचदा असं असतं की इंडिव्हिज्युअलच काहीतरी इन्सिक्युरिटीज असतात स्वतःच्या, की ज्या पार्टनरवर त्रास देत असतात. एक माझ्याकडे आली होती, एक सिम्पल 1 मिनिटात सांगते, की ती सडनली एकदम स्पिरिच्युअलिटीकडे वळली. एका गुरुला धरलं, बाईलाच धरलं, पण आणि इतकी मागे लागली की 24 तास तिचीच लेक्चर्स, त्यांचीच लेक्चर्स, त्यांचंच हे सगळं. मुलांकडे एकच मुलगी, तर मुलीलाही ह्याला आणून बसवायचं. नवरा आला माझ्याकडे, तो म्हणला काय करू मी आता. मग तिला आलं आणि असं लक्षात आलं की ती तिच्या प्रॉब्लेमपासून पळतीये बाहेर. तिला तिच्या माहेरचे जे प्रॉब्लेम्स आहेत त्यापासून तिला तिचे आई वडील त्रास देत आहेत की हे कर ते कर, आणि ती नाही परफॉर्म करत आहे. आणि मग इट वॉज अन एस्केपिझम फ्रॉम द प्रॉब्लेम्स. मग ती म्हणली हे बरं असतं शांत आपलं ऐकत बसायचं, की आपण काय म्हणतोय की मी आता स्पिरिच्युअलिटीकडे वळली. म्हणजे मी तिला आधुनिक मीरा असं नाव देईन. म्हणजे मला तेव्हा दुःख कळलं की मीराच्या नवऱ्याचं दुःख काय असेल. पण गुड थिंग इज दे केम फॉर काउन्सिलिंग आणि इट इज सॉल्व्ड. पण मग याच्यामध्ये आता काउन्सिलरकडे जाणं हा एक मुद्दा आहेच, त्याच्या आधी घरच्या घरी सोडवता येतील असे काही सांगू शकाल? एकमेकांशी बोला की काय मला कुठला पॉईंट ह्याच्यामध्ये आढळतोय की मला हे रिपीटेडली मी सांगते पण तू ऐकत नाही आहेस. त्याच्यामध्ये 2 गोष्टींमध्ये फार लक्ष द्यायला पाहिजे, की एक भावनिक आणि एक फिजिकल इंटिमसी. फिजिकल इंटिमसी तर लग्नाचा बेस, लिव्हिंग रिलेशनशिपचाच बेस आहे. आणि ती तर आपले निसर्गाने ज्या पहिल्या 2 भुका दिल्या आहेत आपल्याला त्या आहेत. तिकडे तर खूप लक्ष द्या. एक केस माझ्याकडे आली, 12 वर्ष ती मुलगी म्हणाली की आमचे संबंध नव्हते नवरा बायकोंचे, बट वी वेर हॅपी. अरे 12 वर्ष संबंध नव्हते, तुझा नवरा हॅपी आहे तर बोल ना ओपनली त्याच्याशी, जा ना काउन्सिलरकडे, सेक्सॉलॉजिस्टकडे जा की का नाही आहेत तुमच्यात संबंध. आणि का माझ्याकडे आली, कारण लक्षात आलं की त्याच्या नवऱ्याचे बाहेर आहेत संबंध, सो ही वॉज हॅपी. म्हणजे हे या विवाहातल्या डुलक्या मी म्हणते की तुम्ही लक्ष द्या ना, की नॉर्मल जी आहे त्याच्यापेक्षा काहीतरी तुमच्या आयुष्यात वेगळं घडतंय, किंवा एखादा प्रॉब्लेम आहे तो सारखा डोकवतोय, तो का डोकवतोय ह्याच्याकडे लक्ष द्या ना, रिलेशनशिपकडे. आणि एकमेकांना मॅनेज करायला जाऊ नका, हे मला एक खूप सांगायचं आहे त्याच्यामध्ये. एकमेकाला मॅनेज करू नका म्हणजे काय मी सांगते तुला. आता एक माझ्याकडे नवरा आला, ओके, आणि तो इतका डसडसा रडला. तो म्हटलं काय झालं, तर म्हणाले 8 दिवसापूर्वी मी माझ्या मुलाची मुंज झाली आणि माझ्या आईला बोलवलं नव्हतं. माझ्या आईवडिलांना मुंजीला बोलवलं नाही, कारण माझी पत्नी म्हणाली की त्यांना बोलवलं तर मुंजच करायची नाही आणि मला चालणारच नाही ते आलेले. आणि त्यांना बोलवलं नंतर त्यांना बाहेर न कळलं तर ते आले आणि त्याला आशीर्वाद देऊन फक्त गेले. आणि हिनी इतका मला 8 दिवस पिच्छा पुरवलाय आणि त्रास दिलाय. का मॅनेज करताय तुम्ही? तुम्हाला नाही सासू सासरे आवडत, नका बोलू तुम्ही, पण मुलांनी पण बोलायचं नाही. म्हटलं तुमच्या घरात काय झालं, तुम्हाला नको होते का वाईट? नाही मला हो हिनी सांगितलं, कारण इतकी दररोज भांडणं. मग मी सोडलं माझ्या आईवडिलांना भेटणं. का मॅनेज करताय तुम्ही असं? बरं ते आईवडील नॉर्मल आहेत, ठीक आहे, तुमच्या कदाचित 2 व्यक्तींचा नाही भेटत, इज ओके. इफ यू डोंट लाईक, ओके, इट्स ओके, पण वाय यू आर मॅनेजिंग युअर हजबंड फॉर दॅट? तुम्ही डिप्राईव्ह का करता? आणि कितीतरी घरात आहे बरं का हा कॉमन खूप प्रश्न आहे, भयंकर प्रश्न आहे. हे एक तर दिवस. दुसरं मी म्हटलं तुला की ती बाई आली, ती म्हणेल मला हा बाहेरच, घराच्या बाहेर, मला डान्स शिकायचा आहे, मला डान्स आवडतो. आणि हा म्हणतो डान्स नाही शिकायचा. मी म्हटलं त्याला का नाही डान्स शिकायचा तिने? नाही, हिने टीचर शोधला आहे ना, तो पुरुष आहे. मग ही म्हणली ह्याच्यात हा नोकरी करतो, तिथे काय बायका नाही आहेत का? नाही, मग हिने गाणं शिकावं ना, किंवा बाई हे शिकावे, किंवा मॅनेजिंग. वाय यू डोंट हॅव ट्रस्ट इन युअर वाईफ? आणि तिला जर बाहेरच एक्स्ट्रा मॅरिटल करायचं असेल तर मग ते डान्स काय किंवा कोणी काय, म्हणजे किती मॅनेज करता तुम्ही? ही म्हणली की मला कॉन्फरन्सला पण जाताना हा म्हणतो की साडीच नेसून जायची, ते अगदी फुल पदर इकडे पाहिजे. एरवी मी पॅन्ट्स पण घालते,
पण पुरुषांच्या बरोबर जाताना मला पॅन्ट्स घालायच्या नाहीत, मग पुरुषांना टाळ्या द्यायच्या नाहीत. आता यंग जनरेशनचं हे आहे की ते जेव्हा मित्रमैत्रिणी भेटतात तेव्हा मिठ्या मारतात. हे लग्नाच्या आधी चालतं, लग्नानंतर नाही चालत. सो असे हे ओके मॅनेज करताना या सगळ्याच्या आता शेवटच्या टप्प्याकडे आपण आलो आणि तिथं मी होतो की म्हणजे आपण सगळं बोलतोय पण येत्या काळात लग्न संस्थाच उरेल की नाही ही शंका आहे. तर जाता जाता तुम्हाला आलेल्या अशा केसेस सांगा तुम्ही की ज्याच्यातून ज्या खरं तर खूप म्हणजे गमतीदार केसेस असतात ना की कशासाठी लोक येतात आणि खरं तर ते सॉल्व्ह होऊ शकतं पण इगो म्हणा किंवा कम्युनिकेशन गॅप म्हणा ह्याच्यामुळे आल्या आणि ते सॉल्व्ह झाल्या, अशा काही सांगू शकाल? हो, 55 वर्षाचा तो आला माझ्याकडे आणि तो म्हणला की माझ्या मुलीचं लग्न झालंय आता लंडनला आणि ती आता गेली आहे आणि आता मला माझ्या बायकोपासनं सेपरेट व्हायचं आहे. तर मी म्हटलं की ओके, का म्हणजे काय, कारण काय आहे? ती म्हणली अहो ती इतकी तोंडाळ आहे ना की बाई भयानक भांडते, काही झालं की ती भांडणं इतकी करते. म्हटलं इतके वर्ष तिला तुम्ही का नाही ट्रीटमेंट दिलीत? तो म्हणाले अहो माझ्या इतक्या लांब लांब बदल्या आणि तिला काही बोलायची पण सोय नाही, म्हणून मी तिला इतकं सहन केलं की आता माझी कपॅसिटी संपली तिला सहन करायची आणि आय वॉन्ट टू गेट सेपरेटेड फ्रॉम, म्हणजे लिगली नसलं तरी सुद्धा मला सेपरेटच राहायचं आहे तिच्यापासनं वगैरे. ओके, तुमच्या हिला बोलवा. ओके, मग तिला बोलवलं तर तिला ॲक्च्युली इतका मेंटल प्रॉब्लेम होता, इट वॉज अ केस ऑफ अ बॉर्डरलाईन पर्सनॅलिटी की ती कळलीच नव्हती. बापरे, म्हणजे एखादा व्यक्ती सतत भांडते इज नॉट नॉर्मल. सो यू कॅन सी अ काउन्सिलर किंवा सायकॅट्रिस्ट. मग त्यांना म्हटलं तुम्ही घाई नका करू, लेट अस सी हाऊ वी कॅन ट्रीट. तिला आम्ही ट्रीट केलं सायकॅट्रिस्टकडे, माझं एक रेफरन्स आहे सायकॅट्रिस्टचं. सो आम्ही दोघांनी म्हणलं तिला ट्रीट केलं आणि तिला म्हणजे असं नाही मी म्हणणार की 100% नॉर्मल झाली, पण दे आर लिव्हिंग हॅपीली टुगेदर. तर प्रतिभाताई मला असं मगाशी बोलता बोललो मी की खूप खूप केसेस तुमच्याकडे येत असतात आणि प्रत्येक केस म्हणजे एक नवीन नाटक आहे ते खरंच तुम्ही सॉल्व्ह करत असता. तर मित्रमंडळीमध्ये येऊन तुम्ही अनेक गोष्टी सांगितल्यात. मला खात्री आहे की या केसेसमधनं आपण घेण्यासारखं बरंच आहे. जसं त्या म्हणाल्या की लग्नसंस्था पुढे टिकेल की नाही ह्याची शाश्वती नाही, पण सो कॉल्ड लग्नसंस्था जरी नसली तरी त्याच्या बदल्यात काहीतरी तयार होणारच आहे. कधी लिव्ह इन असेल आणि काहीतरी असेल मे बी, पण पार्टनर एकत्र येणार आहेतच कारण तो निसर्ग आहे. आणि पार्टनर जेव्हा एकत्र येतो तेव्हा शेवटी तुम्हाला एकमेकाला समजून घेऊनच पुढं जायचं आहे, नाहीतर हे अशक्य आहे. यातून आपापल्या संसारामध्ये शांती यावी थोडीशी, आणि जर काही खूप मोठे इश्यू असतील तर काउन्सिलर असतातच, त्यांची मदत घेता येईल आपल्याला, हे यातून दिसतं. तर तुम्ही आवर्जून इथे आलात आणि तुमचा अनुभव शेअर केलात, मला खूप बरं वाटलं. तुम्हाला एपिसोड कसा वाटला मला जरूर सांगा. कमेंट्स आहेत, मी सोशल मीडियावर आहे, सांगा. मित्रमंडळीच्या चॅनलच्या खालीसुद्धा कमेंट्स तुम्ही ज्या करता त्या मी वाचतो. आवश्यक कमेंट्स आम्ही मॅडमपर्यंत पुन्हा पोचूच. तर इथं थांबतो मी. येस, थँक्यू व्हेरी मच. पाहत राहा, ऐकत राहा मित्रमंडळी.